गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स. मित्र हो, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा जो TYBAचा पेपर आहे, या पेपर संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र TYBA स्पेशल पेपर 3 हा जो आहे हा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. बरेच दिवस आपला एकमेकांशी संपर्क झाला नाही, परंतु आपल्या एकंदरीत या प्रकरणामध्ये पहिल्या विभागात किंवा फर्स्ट सेक्शनमध्ये 4 प्रकरणांचा समावेश केलेला आहे आणि या 4 प्रकरणांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. पहिलं जे प्रकरण आहे ते आहे इंट्रोडक्शन, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची ओळख किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख. हा जो भाग आहे हा भाग आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याप्ती किंवा स्वरूप हा जो भाग आहे या संदर्भात आपण विश्लेषण पाहणार आहोत. त्यानंतर आंतर उद्योग व्यापार ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला का महत्त्व प्राप्त झालं किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं काय महत्त्व आहे हा भाग आपण प्रकरण नंबर 1 मध्ये पाहणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे थेरीज ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, ज्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत असं म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराची सविस्तर माहिती सैद्धांतिक विवेचनातून आपण विविध सिद्धांतांमधून माहीत करून घेणार आहोत. त्यामध्ये पहिला जो सिद्धांत आपण पाहणार आहोत तो आहे थेरी ऑफ ॲब्सोल्यूट कॉस्ट, म्हणजे निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत. ॲडम स्मिथचा जो आहे हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे, याने मांडलेला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो सिद्धांत आहे तो आपण पाहणार आहोत. त्यानंतर तुलनात्मक खर्च लाभाचा जो सिद्धांत आहे, ज्याला आपण कम्पॅरेटिव्ह कॉस्ट थेरी असं म्हणतो, तर हा जो तुलनात्मक खर्च लाभाचा डेव्हिड रिकार्डोचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर हेक्चर ओलिनचा आधुनिक सिद्धांत, आधुनिक आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा जो सिद्धांत आहे त्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे रेबिजेन्स्की प्रमेय, लिऑन्टिफचा विरोधाभास, हे जे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं विश्लेषण करणारे सिद्धांत आहेत, या सिद्धांताचा अभ्यास आपण थेरी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये करणार आहोत. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे ते तिसरं प्रकरण आहे गेन्स फ्रॉम ट्रेड, म्हणजे व्यापाराचे जे लाभ आहेत, हे व्यापाराचे लाभ आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये व्यापाराचे स्थितिशील आणि गतिशील जे लाभ आहेत ते लाभांचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत आणि लाभांचं मोजमाप करणारे जे काही घटक आहेत ते घटक आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर टर्म्स ऑफ ट्रेड, ज्याला व्यापार शर्ती असं म्हणतात, या व्यापार शर्तींचं महत्त्व, प्रकार आणि व्यापार शर्तीवर परिणाम करणारे घटक. अल्पविकसित देशामध्ये व्यापार शर्ती का प्रतिकूल असतात याचंही विश्लेषण आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि कॉजेस ऑफ अनफेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड, म्हणजे जो अप्रतिकूल व्यापार शर्ती आहे, या अप्रतिकूल व्यापार शर्तीची कारणं विकसनशील देशातली ती आपण अभ्यासणार आहोत. आणि प्रकरण नंबर 4 जे आहे ते आहे बॅलन्स ऑफ पेमेंट, म्हणजे व्यवहार तोल, हा मुद्दा आपण 4थ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंटच्या ज्या संकल्पना आहेत आणि यामध्ये येणारे जे कंपोनंट किंवा घटक आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर इक्विलिब्रियम अँड डिसइक्विलिब्रियम इन बॅलन्स ऑफ पेमेंट, म्हणजे व्यवहार तोलामध्ये असंतुलन आणि असमतोल किंवा असंतुलन किंवा असमतोल का घडून येतो याची जी विविध कारणं आहेत ती आपण पाहणार आहोत. आणि भारताचा व्यवहार तोल तुटीचा का होतोय, तुटीचा असण्याची कारणं काय, आणि व्यवहार तोलातली तूट कमी करण्यासाठीचे विविध उपाय, या बाबी आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापाराला अर्थशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एकंदरीत भारत म्हणून विकसनशील देशाला मिळालेले जे काही आर्थिक स्वरूपाचे लाभ आहेत हे खरं तर त्या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत. कारण तुम्हाला माहीत असेल की जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार स्वीकारला तेव्हापासून आपला देश हा दुसऱ्या देशाला त्या ठिकाणी जोडला गेला. आज आपण दुसऱ्या देशातून आपल्या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध साधनांची त्या ठिकाणी आयात करतो. मग ते तंत्रज्ञान असेल किंवा विकासाची किंवा वेगवेगळ्या प्रकारची साधनं असतील, तर ही साधनं आज आपण विकसित देशांमधनं मोठ्या प्रमाणात आयात करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने देशातल्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पूर्ण करणं असेल किंवा कधीकधी अन्नधान्याचाही निर्माण होणारा प्रश्न असेल किंवा देशात
आणली जाणारी विविध स्वरूपाची अत्याधुनिक स्वरूपाची साधन सामग्री असेल किंवा यंत्रसामुग्री असेल, या बाबींची आयात करण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार हा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्या देशातल्या विभिन्न क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं आणि ज्या वस्तू ज्या गोष्टी आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकत नव्हतो, त्याही गोष्टी किंवा वस्तू आपल्याला त्या ठिकाणी या विकसित राष्ट्रांकडनं उपलब्ध होऊ लागल्या. खरं तर आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावर प्रकाश टाकतो तेव्हा सर्वप्रथम आपण 1991च्या ज्या नवीन आर्थिक सुधारणा आहेत किंवा जे न्यू इकॉनॉमी पॉलिसी आहे, ज्याला आपण नवीन आर्थिक धोरण म्हणतो, ते धोरण याच्यामध्ये आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण 47ला स्वातंत्र्य मिळालं, 1951ला आपण पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केला आणि देशाच्या विकासाला खऱ्या अर्थाने 51 पासून सुरू झाली. नियोजन मंडळाअंतर्गत ज्या पंचवार्षिक योजना देशामध्ये 5 वर्षासाठी राबवल्या जातात, या योजना विभिन्न क्षेत्रांना भरीव स्वरूपातला आर्थिक निधी उपलब्ध करून देतात. कोणतं क्षेत्र प्राधान्याने विकासासाठी महत्त्वाचं आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे, त्या क्षेत्रावरला निधी त्या ठिकाणी वाढतो. आणि म्हणून सर्वप्रथम भारत हा कृषीप्रधान देश होता. भारतामध्ये बहुतांशी लोकसंख्या शेतीवर उदरनिर्वाह करायची आणि उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन म्हणून शेतीला महत्त्व होतं. म्हणून पहिली पंचवार्षिक योजना ही कृषी विकासासाठी होती. कृषीचा जास्तीत जास्त विकास घडवून आणणं हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होतं. म्हणून 51 ते 56 या कालखंडामध्ये सुरू झालेली पंचवार्षिक योजना ही शेती विकासासाठी महत्त्वपूर्ण होती. 1956 ते 61चा जो जो 5 वर्षाचा कालखंड होता, त्या कालखंडामध्ये औद्योगिक विकासावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. मूलभूत अवजड आणि मोठमोठ्या स्वरूपाचे जे उद्योग आहेत, ह्या उद्योगांचा विस्तार करण्यात आला आणि औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालना देण्यात आली. पीसी महालनोबिस यांचं जे प्रतिमान आहे, हे प्रतिमान आपण त्या ठिकाणी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारलं आणि देशामध्ये औद्योगिकरण वाढावं, लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा आणि विविध क्षेत्र त्या ठिकाणी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये यावेत, व्यवसाय वाढावेत, उद्योग वाढावेत, हा त्यामागील महत्त्वपूर्ण उद्देश होता. आणि शेती क्षेत्रातला जो कच्चा माल आहे, या कच्च्या मालाला उद्योग क्षेत्राकडनं मोठ्या प्रमाणात मागणी मिळावी, हा महत्त्वपूर्ण हेतू डोळ्यासमोर ठेवून दुसरी पंचवार्षिक योजना ही औद्योगिक विकासासाठी त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरली. खरं तर 1980चं युग हे संगणकाचं युग होतं. संगणक क्रांती झाली, माहिती तंत्रज्ञान उपलब्ध झालं. पण 1991ला आपण नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारल्या आणि खऱ्या अर्थाने देशाच्या जलद आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून 1991 नंतर खरी सुरुवात झाली. कारण भारताने त्यावेळेस नवीन आर्थिक सुधारणांमध्ये उदारीकरण, लिबरलायझेशन, खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन आणि जागतिकीकरण, ज्याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो, हे 3 प्रकारचे महत्त्वाचे धोरणं त्या ठिकाणी स्वीकारण्यात आले. आता खऱ्या अर्थाने हे तिन्ही धोरणं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरले. कसे? कारण खाजगीकरण म्हणजे काय होतं की सार्वजनिक क्षेत्राची मालकी कमी करणं आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातलं जे व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन त्या ठिकाणी खाजगी उद्योजकांकडे किंवा खाजगी व्यवस्थापकांकडे त्या ठिकाणी सुपूर्द करणं. थोडक्यात सार्वजनिक क्षेत्राचा जो महत्त्वपूर्ण रोल होता किंवा जो भाग होता, तो त्या ठिकाणी कमी करायचा आणि खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी उत्पादनाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं. अशा प्रकारचं धोरण हे 1991ला खाजगीकरणामध्ये होतं. नंतर दुसरं महत्त्वाचं आहे उदारीकरणाचं, की जिथं व्यापारावर मोठमोठ्या प्रमाणात त्या निर्बंध आकारले जायचे, नियंत्रण, अडथळे, शुल्क, जकाती किंवा कर या स्वरूपाचे जे जाचक अडथळे आहेत, ते जाचक अडथळे उदारीकरणाच्या तत्वामध्ये त्या ठिकाणी कमी करण्यात आले आणि ते कमी करणं हे आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं होतं. कारण याच्यामुळे आयात निर्यातीवरले जे काही नियंत्रण आहे किंवा जो कर आहे, त्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करण्यात आलं आणि निर्यात प्रोत्साहनाच्या दृष्टिकोनातून उदारीकरणाचं धोरण अतिशय महत्त्वाचं ठरलं. जसं खाजगीकरणामुळे परदेशातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, परदेशातले विविध उद्योग हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आले, ते सुरू झाले आणि खऱ्या अर्थाने उत्पादन निर्मितीला मोठा प्रारंभ झाला. कारण भारतासारख्या फार मोठ्या लोकसंख्येच्या देशाला अधिक उत्पादनाची त्या ठिकाणी आवश्यकता होती आणि हे उत्पादन त्या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे हे खाजगीकरणाचं जे धोरण आहे, हे धोरण त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरलं. यानंतर तिसरा जो महत्त्वपूर्ण बदल आहे, तो आहे जागतिकीकरणाचा. जागतिकीकरणाच्या
धोरणाची संकल्पना अशी आहे की जगातील अर्थव्यवस्थांची कवाडं इतर देशांसाठी खुली करणं आणि शेती, उद्योग, व्यापार आणि अर्थकारण यांचं आदान प्रदान करणं याला आपण जागतिकीकरण म्हणतो. थोडक्यात काय, आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था इतर देशांच्या अर्थव्यवस्थेशी त्या ठिकाणी जोडणं किंवा आपल्या देशातल्या वस्तू आणि सेवा ह्या विकसित देशांच्या बाजारपेठांमध्ये त्या ठिकाणी खुल्या पद्धतीने नेणं याला आपण जागतिकीकरण म्हणतो. आणि जागतिकीकरण हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं ठरलं, कारण भारतासारख्या विकसनशील देशाला आपल्या देशातल्या विविध स्वरूपाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून परकीय बाजारपेठांची त्या ठिकाणी अतिशय मदत झाली. परकीय बाजारांनी किंवा परकीय बाजारपेठांनी उपलब्ध करून दिलेल्या वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या सेवा मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी खरेदी करू लागलो आणि थोडक्यात भारत हीच खऱ्या अर्थाने ग्लोबल बाजारपेठ झाली. म्हणजे भारत हीच एक मोठ्या अर्थाने जागतिक बाजारपेठ झाली का जिथं जगातल्या बाजारातल्या विविध वस्तू ह्या भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या आणि त्यांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विक्री सुरू झाली. आणि म्हणून 1991चं हे नवीन आर्थिक धोरण जे आहे हे नवीन आर्थिक धोरण हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या ठिकाणी वाढ घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून विविध देशातील उत्पादकांच्या, उपभोक्त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं त्या ठिकाणी आपणास दिसतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या एकंदरीत विविध पैलूंवर जेव्हा आपण प्रकाश टाकतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा खऱ्या अर्थाने देशातल्या संसाधनांना कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतो. कारण जिथं आंतरराष्ट्रीय व्यापार येतो तिथं स्पर्धा येते आणि जिथं स्पर्धा येते तिथं वस्तूंमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवदेव वाढते, बाजारपेठा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वस्तूंनी त्या ठिकाणी विस्तारल्या जातात, उपभोगाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं असतं, लोक मोठ्या प्रमाणात वस्तूंना खरेदी करतात आणि आधुनिक स्वरूपाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी विस्तारला जाऊन नवीन वस्तू या बाजारपेठेमध्ये दाखल होतात आणि लोकांचं आकर्षण वाढतं, संस्कृतीचा विकास त्या ठिकाणी होतो, सामाजिक सेवा त्या ठिकाणी विस्तारल्या जातात आणि लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपली खरेदी शक्ती वाढवतात. कारण नवीन वस्तू जेव्हा बाजारामध्ये विक्रीला येते साहजिकच त्या वस्तूला असणारा जो उपभोग आहे तो उपभोग त्या ठिकाणी वाढत जातो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खुलं धोरण त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरलं, मुक्त व्यापारविषयक धोरण अतिशय महत्त्वाचं ठरलं. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे 1 एप्रिल 1995ला WTO ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना असं म्हणतात, ही जागतिक व्यापार संघटना त्या ठिकाणी स्थापन झाली आणि या जागतिक व्यापार संघटनेने खऱ्या अर्थाने जगाच्या व्यापाराला एक नवीन दिशा दिली, जागतिक व्यापाराला एक नवीन दिशा दिली. व्यापार वाढवण्यासाठी किंवा व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी या जागतिक व्यापार संघटनेचं भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली आणि म्हणून जगामध्ये व्यापारावर येणारे नियंत्रण, व्यापारावर होणारे परिणाम ते कसे कमी करता येईल याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा जागतिक स्तरावर या WTOच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात आला आणि व्यापारामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण काम करण्याचं काम या WTOने त्या ठिकाणी केलं. गॅट ज्याला आपण जनरल ॲग्रीमेंट ट्रेड अँड टॅरिफ असं म्हणतो, जगात आणि व्यापारविषयक सर्वसाधारण जो करार आहे तोही त्या ठिकाणी करण्यात आला. डंकेल ड्राफ्टच्या किंवा डंकेल प्रस्तावाच्या काही सुधारणाही आपल्याला माहीत आहे, ह्याही आंतरराष्ट्रीय व्यापाराला ऊर्जित अवस्था देणाऱ्या होत्या. त्यानंतर IMFची स्थापना असेल, वर्ल्ड बँकेची स्थापना असेल. खरं तर दुसऱ्या महायुद्धाची परिणिती म्हणून किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जपानमधले हिरोशिमा आणि नागासाकी सारखी शहरं त्या ठिकाणी बेचिराख झाली तेव्हा या अर्थव्यवस्थांना त्या ठिकाणी उभारी देण्यासाठी आणि एकंदरीत सर्व राष्ट्रांचा त्या ठिकाणी कर्जविषयक सुविधा असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी दिली जाणारी आर्थिक स्वरूपाची मदत असेल ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या 2 जागतिक महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था त्या ठिकाणी सुरू झाल्या आणि यांनी वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना त्या ठिकाणी उभारी देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आणि म्हणून त्या ठिकाणी IMF ज्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आणि वर्ल्ड बँक, जागतिक बँक या दोन्ही बँकांची एकंदरीत विविध देशाच्या आर्थिक मदतीच्या दृष्टिकोनातली भूमिका त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आणि म्हणून या संघटना सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये या संघटनांचं जे योगदान आहे हे योगदान त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण राहिल्याचं आपणास दिसून येतं. आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात आणि निर्यात या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी असतात. आयातीच्या बदल्यामध्ये निर्यातीचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा त्या देशाला अधिक लाभ मिळतात आणि मग आपण म्हणतो की त्या देशाच्या व्यापार शर्ती त्या ठिकाणी अनुकूल आहे, कारण आयात आणि निर्यातीच्या दरामध्ये निर्यातीचं प्रमाण जादा आहे. पण निर्यातीच्या बदल्यामध्ये जेव्हा आयातीचं प्रमाण जास्त असतं तेव्हा आपल्या व्यापार शर्ती त्या ठिकाणी प्रतिकूल असतात, कारण आपण निर्यातीच्या बदल्यामध्ये आपली आयात जास्त केलेली असते. जेव्हा आपण निर्यात वाढवतो तेव्हा आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती होते किंवा परकीय चलन उपलब्ध होतं. ज्या परकीय चलनाचा वापर आपण आपल्या देशातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो किंवा विकसित देशातून आपल्याला ज्या वस्तूंची त्या ठिकाणी कारखानदारी क्षेत्रामध्ये म्हणा किंवा शेती क्षेत्रामध्ये म्हणा किंवा सेवा क्षेत्रामध्ये म्हणा गरज आहे, अशा वस्तूंची आयात करण्यासाठी आपल्याला परकीय चलन महत्त्वाचं ठरतं. आणि जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो तेव्हा आपलं चलन त्या आयातीवर खर्च होत असतं, आपला पैसा हा विकसित देशांच्या गंगाजळीमध्ये जात असतो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी अधिक खर्च करतो आणि म्हणून त्या ठिकाणी व्यवहार तोलाची स्थिती प्रतिकूल असते. जेव्हा निर्यात जास्त असते तेव्हा व्यवहार तोल हा आपला अनुकूल असतो आणि जेव्हा आपली त्या ठिकाणी जेव्हा निर्यात जास्त असते तेव्हा आपला व्यवहार तोल हा वाढाव्याचा असतो आणि जेव्हा आपली निर्यात कमी होते आणि आयात वाढते तेव्हा आपला बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल हा त्या ठिकाणी तुटीचा असतो. मग आपल्या देशाचा व्यवहार तोल हा जर त्या ठिकाणी वाढाव्याचा ठेवायचा असेल तर आपल्या निर्यातीचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे. पण भारतासारख्या विकसनशील देशाला हे शक्य होत नाही. याचं कारण असं आहे की या देशाची लोकसंख्या जास्त आहे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपला जो खर्च होतो हा खर्च त्या ठिकाणी जास्त आहे. आपण वस्तूंचा वापर सुद्धा अधिक प्रमाणात करतो आणि म्हणून वाढाव्याचं उत्पादन आपल्याकडे शिल्लक राहत नाही. का जे वाढाव्याचं उत्पादन आपल्याला उत्पन्न मिळवून देत नाही, आपल्याला ते दुसऱ्या देशामध्ये जास्त प्रमाणात पाठवता येत नाही आणि ते जास्त प्रमाणात न पाठवल्यामुळे परकीय चलनाचे जे लाभ आहेत किंवा विदेशी चलनाचे जे लाभ आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी जास्त मिळत नाहीत. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एक देश दुसऱ्या देशाला किती वस्तू पाठवतो आणि दुसरा देश पहिल्या देशाला किती वस्तू पाठवतो, वस्तू आणि सेवांच्या बाबत दोन देशांमध्ये होणारं आदान प्रदान किंवा देवाणघेवाण याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. किंवा दुसरी संकल्पना अशी सांगितली जाईल की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे विविध देश एकमेकांशी करत असलेला व्यापार. विविध देश म्हणजे जपान आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे, हे देश भारताशी जो काही व्यापार करतात त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणू. किंवा दोन किंवा अनेक राष्ट्रांमध्ये चालणाऱ्या व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. देशादेशातील वस्तू व सेवांच्या व्यापारास देखील आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? एखाद्या देशाने एखादी वस्तू व सेवा दुसऱ्या देशाला देणं आणि दुसऱ्या देशाने एखादी वस्तू व सेवा पहिल्या देशाला देणं, पहिल्या देशाचा दुसऱ्या देशाशी आणि दुसऱ्या देशाचा पहिल्या देशाची वस्तू आणि सेवांच्या बाबत होणारा व्यापार किंवा होणारी देवघेव म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यापार होय असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून आज आपण आपल्या गरजा पूर्ण करत आहोत. काही वस्तू आपल्याला आपल्या देशामध्ये बनवणं उत्पादन खर्चाच्या दृष्टिकोनातून शक्य नाही. मग आपण काय करतो की त्या वस्तू दुसऱ्या देशाने बनवलेल्या आहेत, त्या वस्तू आपण जागतिकीकरणाच्या तत्वाखाली आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी खरेदी करतो किंवा आपण त्या वस्तू त्या ठिकाणी आयातीपोटी मागून घेतो आणि त्या वस्तूंचा वापर आपण आपल्या देशामध्ये करतो. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा पारंपरिक शेती केली जायची तेव्हा शेतीमध्ये वापरली जाणारी साधनं सर्व पारंपरिक स्वरूपाची होती. पण आज शेतीमध्ये वापरली जाणारी साधनं ही आधुनिक स्वरूपाची आहे. म्हणजे हार्वेस्टर सारखे मोठमोठे उपकरणं किंवा नांगरणीसाठी मोठमोठी मशिनरी यंत्रसामग्री आज त्या ठिकाणी शेती क्षेत्रात आहे. ठिबक सिंचन, स्प्रिंकलर वगैरे या प्रकारच्या पाणी देण्याच्या विविध पद्धती आज आपल्याकडे आहे. इस्रायलने आपल्या देशामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला. आज आपण त्याचं अनुकरण करून आपल्या शेतीमध्ये या विविध साधनांचा वापर करतोय. खऱ्या अर्थाने त्या राष्ट्रांनी बनवलेले हे सर्व प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान आज आपण आपल्याकडे अडॉप्ट केलेलं आहे, आज आपण आपल्याकडे बनवलेलं आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण त्या देशाकडनं ते आयात केलं होतं. आज आपण त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतोय. मला एक मुद्दा सांगायचा आहे की आज कृषी क्षेत्रातलं उत्पादन वाढवणं, कृषी क्षेत्रामध्ये पाण्याची बचत घडवून आणणं, मालाची गुणवत्ता टिकवणं, मालामध्ये आकर्षकपणा आणणं
होणं आणि मालाला त्या ठिकाणी बाजारामध्ये अधिक किंमत निर्माण होणं, या सगळ्या प्रकारच्या बाबी या विकसित राष्ट्रातल्या स्पर्धेमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे. आणि ही स्पर्धा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, कारण आपल्या मालाची गुणवत्ता सुद्धा या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि हे भारतासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत हितावह आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जर स्वरूप आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा दृष्टिकोनामध्ये व्यापकता आणतो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी दृष्टीमध्ये व्यापकता येण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा ठरतो. कारण जेव्हा नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन साधनं हे विकसित देश आपल्या देशामध्ये पाठवतात, तेव्हा आपण तशा प्रकारची साधनं आपल्या देशामध्ये निर्माण करावेत, आपण तशा प्रकारची साधनं त्या ठिकाणी बनवावीत. वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन पद्धती ज्या आहेत, ज्या श्रमप्रधान तंत्रज्ञानाऐवजी त्या ठिकाणी आधुनिक किंवा भांडवलप्रधान तंत्रज्ञानाने बनवलेल्या आहेत, अशा प्रकारच्या आधुनिक स्वरूपाच्या उत्पादन पद्धती ज्या राष्ट्रांनी त्या ठिकाणी शोधून काढल्या, त्या साधनांचा वापर आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये करावा, ज्याच्यामुळे आपला वेळ वाचेल, पैसाही कमी खर्च होईल आणि आपला उत्पादन खर्चही त्या ठिकाणी कमी होईल आणि मनुष्यबळाच्या कमीत कमी वापरातून आपण आधुनिक स्वरूपाचं उत्पादन त्या ठिकाणी निर्माण करू. या स्वरूपाचा जो व्यापक दृष्टिकोन आहे, हा व्यापक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून त्या ठिकाणी निर्माण होतो. खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारातून आपण आर्थिक विकास साध्य करत असतो, कारण आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये होणाऱ्या प्रगतीचा भाग आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कार्यरत आहे, ते क्षेत्र गतिमान स्वरूपाने जर काम करत असेल तर आपण म्हणतो की आपल्या देशाचा त्या ठिकाणी आर्थिक विकास होत आहे. पण त्या क्षेत्रामध्ये गतिमानता नसेल आणि स्थिरता असेल तर त्या देशाचा त्या ठिकाणी विकास होताना आपल्याला दिसत नाही. मग शेती असेल, उद्योग असेल, सेवा असेल, बँकिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र आहेत की या क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी उत्पादन निर्मिती अधिक होते, ते क्षेत्र अधिक गतिमान होत आहेत, त्या ठिकाणी जे वापरलं जाणारं मनुष्यबळ आहे ते कार्यकुशल पद्धतीने काम करत आहे, संसाधनांचा वापरही त्या ठिकाणी कार्यक्षम पद्धतीने होतोय. एकंदरीत या सर्व प्रकारांमध्ये त्या ठिकाणी गतिमानता आहे, त्या ठिकाणी आर्थिक विकास आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आर्थिक विकास जर घडून आणायचा असेल तर पारंपरिक स्वरूपाच्या साधनांऐवजी आता आधुनिक स्वरूपाच्या साधनांचा अवलंब करणं किंवा वापर करणं आवश्यक आहे. त्या साधनांचा जर वापर केला तर आपलं उत्पादन वाढतंय आणि उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं इनोव्हेशन येते, नाविन्यपूर्णता येते. जे नाविन्य स्वरूपाचं उत्पन्न आहे ते आज बाजारामध्ये चांगल्या किमतीला विकलं जातंय आणि खऱ्या अर्थाने ही एक महत्त्वाची बाब आहे की ज्याच्यामुळे आपण आर्थिक विकासाकडे त्या ठिकाणी सरकत आहोत. आंतरराष्ट्रीय समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण योगदान देतं. कारण आंतरराष्ट्रीय प्रश्न फार असतात. आंतरराष्ट्रीय मालाच्या किमती असेल, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण असेल, आंतरराष्ट्रीय खाजगी उद्योजकांची भूमिका असेल, या सगळ्या बाबींना त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, फेस करावं लागतं. आणि मग या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं कसं ठरतं की त्यांनाही इतर देशांच्या अर्थव्यवस्थांचा अवलंब करता येतो. इतर देशांच्या अर्थव्यवस्थांमधून त्यांना आपली समस्या त्या ठिकाणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मदत होते. कारण असं म्हणतात की सर्वच देश त्या ठिकाणी विकसित नाही, काही अल्पविकसित आहेत, काही विकसनशील आहेत आणि काही विकसित आहेत आणि काही त्या ठिकाणी अधिक गतिमान पद्धतीने आपला विकास साधताय. अमेरिकेसारखा देश आहे, इंग्लंड सारखा देश आहे, जपान सारखा देश आहे, पण बाकी सर्वच देश त्या ठिकाणी सारख्या पद्धतीने विकास साधत नाही. प्रत्येक देशाच्या विकासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विषमता किंवा असमतोल दिसून येतो आणि याचं कारण प्रत्येक देशातलं लोकसंख्या, प्रत्येक देशातली राजकीय किंवा आर्थिक स्वरूपाची धोरणं, सामाजिक रचना, तिथली संस्कृती, तिथली भौगोलिक स्थिती, तिथे उपलब्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनं, तिथल्या मनुष्यबळाचा एकंदरीत पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो, ह्या सगळ्या बाबी त्या देशाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या असतात आणि म्हणून प्रत्येक देशात निर्माण होणारी समस्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. तुम्हाला माहीत असेल का डिसले गुरुजींना हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरला ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला. मग आपण असं म्हणू का की अमेरिकेमधल्या एखाद्या शिक्षकाला तो का मिळाला नाही, तर तो मतमतांतर आहे. पण असं काही नाही, इनोव्हेशन अगदी कुठेही सुरू असतं. म्हणजे एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आधुनिक स्वरूपाच्या साधनांचा वापर किंवा QR कोड विकसित करून त्या मुलांना त्या QR कोडच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे
शिक्षणाची धडे गिरवण्याचं काम त्या ठिकाणी डिसले गुरुजींनी केलं आणि खऱ्या अर्थाने अभिनव उपक्रम आहे, असं काही नाही. ज्ञानाला त्या ठिकाणी शॉर्टकट नसतो, मर्यादा नसतात, ते कुठेही उपलब्ध होतं. पण त्याने राबवलेलं मॉडेल फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी राबवलं जाऊ शकतं. त्याने केलेला विचार फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा राबवला जाऊ शकतो. मला मुद्दा एक सांगायचा आहे की आंतरराष्ट्रीय स्वरूपाची समस्या ही कोणत्याही देशामध्ये निर्माण होऊ शकते आणि ती ज्या देशामध्ये निर्माण होईल त्या देशाला ती समस्या सोडवण्यासाठी इतर देशाचा त्या ठिकाणी वापर करता येऊ शकतो, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आता ते सहशक्य आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य. खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आर्थिक विकासासाठी तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये ज्या संघटना त्या ठिकाणी काम करतात त्या अतिशय महत्त्वाच्या आहे. कारण आपण म्हणू WTO आहे, त्यानंतर IMF आहे, त्यानंतर वर्ल्ड बँक आहे, या स्वरूपाच्या ज्या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचं त्या ठिकाणी योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा आशियाई देशांमध्ये SAARC आहे, त्यानंतर युरोपियन युनियन, जे युरोपियन आर्थिक युनियन ही जी हा जो संघ आहे ज्याला युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी असं म्हणतात, किंवा ब्रिक्स कंट्री आहे, की अलीकडील काळामध्ये ब्रिक्स कंट्री हा एक पॉवरफुल गट आहे, ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या पॉवरफुल देशांचा गट म्हणतो. ह्या सगळ्या प्रकारच्या संघटना त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या देशांच्या विकासासाठी काम करतात. मदतीचा हात म्हणून आर्थिक स्वरूपाची मदत या संघटना वेगवेगळ्या देशांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. त्या भागामध्ये या संघटनांचं जे काम आहे ते काम त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आर्थिक विकासाबरोबर विविध क्षेत्रांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करण्याचं काम या आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपला जो महत्त्वपूर्ण भाग आहे त्या भागामध्ये आपण येणार आहोत तो आहे स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती. पहा, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करतं, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र कोणकोणत्या भागांकडे प्रकाश टाकतं आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबी अभ्यासल्या जातात, त्याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती कोणत्या कोणत्या मुद्द्यांशी त्या ठिकाणी संलग्नित आहे, या मुद्द्यांचा उहापोह किंवा या मुद्द्यांची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. पण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आपण घेतो. एक मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. दुसरा मुद्दा आहे तो आंतरराष्ट्रीय आर्थिक संकल्पना व धोरण, ज्याला आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिक कन्सेप्ट अँड पॉलिसी असं म्हणतो. आणि तिसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य, ज्याला इंटरनॅशनल इकॉनॉमिक कोऑपरेशन असं देखील म्हटलं जातं. तर या आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य या 3 बाजूंमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा आपला अभ्यास करता येतो. पहिला महत्त्वाचा भाग आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. पहा, सिद्धांत हे विशिष्ट प्रकारची जी आर्थिक स्वरूपाची माहिती आहे किंवा सैद्धांतिक माहिती आहे याचं विश्लेषण देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये अभिजात सिद्धांत येतात, ज्या अभिजात सिद्धांतामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत ॲडम स्मिथ, ह्या ॲडम स्मिथने मांडलेला जो सिद्धांत आहे निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत, या निरपेक्ष खर्च लाभाच्या सिद्धांताचं विश्लेषण हे अभिजात सिद्धांतामध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळं हे विश्लेषण निरपेक्ष खर्च लाभ कसा महत्त्वाचा ठरतो याचं स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये अभिजात सिद्धांताचा आपण अभ्यास करणार आहोत. तो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. दुसरा एक म्हणजे आधुनिक सिद्धांत. आधुनिक सिद्धांतामध्ये हेक्चर ओलिन हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत या अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये आधुनिक दृष्टिकोन मांडलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हेक्चर ओलिनचं योगदान अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे. तर त्याने मांडलेला जो सिद्धांत आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराची किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची चांगल्या प्रकारे माहिती देतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे अलीकडील काळातील सैद्धांतिक विचार. म्हणजे पहा, शास्त्रज्ञांचे जर आपण वेगवेगळे टप्पे पाहिले तर सनातनवादी शास्त्रज्ञ, नवसनातनवादी शास्त्रज्ञ, केन्सियन आणि पोस्ट केन्सियन म्हणजे केन्स नंतरचे अर्थशास्त्रज्ञ, अशा प्रकारचे 4 मतप्रवाह आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दिसून येतात. सनातनवाद्यांचे विचार नवसनातनवाद्यांना पटतील असं नाही, नवसनातनवाद्यांचा विचार केन्सला पटेल असं नाही, केन्स नंतरचे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत अर्थशास्त्रामध्ये त्यांचे विचार त्या ठिकाणी सनातनवादी आणि नवसनातनवाद्यांना पटतील असं नाही. शेवटी विचारांमध्ये अंतर असतं, पण मुद्दा एक आहे अर्थशास्त्राच्या बद्दल किंवा
किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबत या शास्त्रज्ञांनी केलेला जो काही विचार आहे तो विचार त्या प्राप्त परिस्थितीमध्ये कशा प्रकारची भर टाकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे सैद्धांतिक विचार हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान देतात की नाही देत या बाबी तपासून पाहण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. दुसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संकल्पना व धोरण. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये काही संकल्पना महत्त्वपूर्ण असतात, त्यांचं योगदानही अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काही बाबींची उकल करण्यासाठी किंवा काही बाबी समजून घेण्यासाठी या संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती व्यापार तोल व व्यवहार तोल, टर्म्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट अशा प्रकारच्या दोन संकल्पना आहेत. आता व्यापार तोल म्हणजे काय? दृश्य आणि अदृश्य वस्तूंची आयात आणि दृश्य आणि अदृश्य वस्तूंची निर्यात या दोन्हींचा समावेश हा त्या ठिकाणी व्यापार तोलामध्ये होत असतो. म्हणजे दृश्य वस्तूंची आयात आणि अदृश्य वस्तूंची आयात किती झाली आणि दृश्य स्वरूपाची आणि अदृश्य स्वरूपाच्या वस्तूंची निर्यात किती झाली. आयात आणि निर्यातीचं हे दृश्य आणि अदृश्य स्वरूपातलं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर व्यापार तोलामध्ये समजण्याच्या दृष्टिकोनातून ही व्यापार तोलाची संकल्पना महत्त्वाची आहे. आणि व्यवहार तोल म्हणजे काय? हे देशातील नागरिकांनी इतर देशामध्ये केलेले सर्व प्रकारचे जे आर्थिक व्यवहार आहे त्या आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद तक्ता किंवा जी माहिती आहे ती माहिती आपल्याला या व्यवहार तोलामध्ये त्या ठिकाणी दिसते. म्हणजे आपल्या देशातले नागरिक हे इतर देशातील नागरिकांशी जो आर्थिक व्यवहार करतात तो किती प्रमाणात करतात ते समजून घेण्यासाठी व्यवहार तोलाची संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अवमूल्यन. अवमूल्यन म्हणजे काय? तुमच्या देशाच्या चलनाचं मूल्य इतर देशाच्या चलनामध्ये त्या ठिकाणी कमी जादा होणं याचा परिणाम अवमूल्यनावर होतो. काही देश आपल्या चलनाची त्या ठिकाणी विक्री व्हावी, आपलं त्या ठिकाणी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाव्यात या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी चलनाचं अवमूल्यन करतात. भारतामध्ये 1966ला चलनाचं अवमूल्यन केलेलं आहे, 1991ला चलनाचं अवमूल्यन केलेलं आहे. म्हणजे चलनाचं अवमूल्यन का केलं जातं? कारण आपला व्यापार वाढावा, निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही देश अवमूल्यनाचा त्या ठिकाणी वापर करतात. थोडक्यात आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य जर कमी केलं तर त्या ठिकाणी त्या चलनाचा वापर इतर देश त्या ठिकाणी करतील हा एक हेतू त्याच्या मागे असतो. आणि म्हणून अवमूल्यनाचा वापर बऱ्याच देशाच्या अर्थव्यवस्था करतात. पण हे काय? अवमूल्यन हे देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घातक असतं. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरली आपल्या देशाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी महत्त्वाची असते आणि ती त्या ठिकाणी खालावली जाऊ नये या दृष्टिकोनातून अवमूल्यन करू नये हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं विकसित देशांमध्ये चलनाचं अवमूल्यन फारसं पाहायला मिळत नाही, पण विकसनशील आणि अल्पविकसित देशांमध्ये अशी स्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो विनिमय दर. विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट. एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये व्यक्त केलेली किंमत याला विनिमय दर म्हणतात. एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत याला विनिमय दर म्हणतात. विनिमय दर हा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. कारण भारत आणि अमेरिकेचा विनिमय दर आपण पाहिला तर भारताचे 67 ते 68 रुपये म्हणजे अमेरिकेचा $1. मग अमेरिकेच्या डॉलरचं मूल्य आणि भारतीय रुपयाचं मूल्य यामध्ये तुम्हाला नक्कीच मोठा फरक पाहायला मिळेल. सांगण्याचा मुद्दा हा की त्यांचे आर्थिक व्यवहार आपल्या आर्थिक व्यवहारापेक्षा अधिक मजबूत दिसून येतात. कारण त्या देशाच्या चलनाचं असणारं जे काही त्या देशाच्या चलनाची असणारी जी काही स्थिती आहे ही त्या ठिकाणी मोठी आहे. आणि म्हणून विनिमय दरामध्ये दोन देशाच्या चलनाची किंमत आपल्याला पाहता येते आणि त्या किमतीतल्या फरकाचा परिणाम हा व्यापारावर होत असतो, आयात निर्यातीवर होत असतो. कारण मोठ्या प्रमाणात आयात केली तर अधिक चलन आपलं त्याच्यावर खर्च होतं आणि विनिमय दर या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. विनिमय नियंत्रण हा एक महत्त्वाचा भाग आहे. कंट्रोल ऑफ एक्सचेंज रेट. विनिमय नियंत्रण म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा जो विनिमय आहे त्या विनिमयावर त्या ठिकाणी नियंत्रण आणणं इतकंच महत्त्वाचं असतं. नाहीतर त्याचा परिणाम त्या ठिकाणी व्यवहार तोलावर होतो आणि म्हणून विनिमय नियंत्रणाची संकल्पना महत्त्वाची आहे. विदेशी भांडवल म्हणजे विकसित देशातला जो पैसा आहे किंवा विकसित देशाचं जे भांडवल आहे हे विकसित देशातलं भांडवल आज मोठ्या प्रमाणात खाजगीकरणामुळे आपल्या देशामध्ये येतंय. विदेशी कंपन्या आज आपल्या देशामध्ये सुरू होत आहेत, मोठ्या प्रमाणात त्या गुंतवणुकी करतायत. खऱ्या अर्थाने आज आपल्या देशातलं उत्पादन वाढलं, रोजगार निर्मिती वाढली, काही प्रमाणात पायाभूत सेवा सुविधा विकसित झाल्या, लोकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळालं. परंतु या
भांडवलाचा वाढता धोका आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थांना आहे, कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही विदेशी देशाच्या गुलामगिरीत जाईल का किंवा ती त्यांच्या ताब्यात जाईल का, आपला देश हा त्यांच्या मक्तेदारीखाली येईल का किंवा त्यांचं वर्चस्व आपल्या देशावर निर्माण होईल का, असे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि म्हणून विदेशी भांडवल हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी करण्यासाठी किंवा उद्योगांचा विस्तार करण्यासाठी विदेशी भांडवलाची आवश्यकता असते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय आर्थिक संकल्पनेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. व्यापार शर्ती म्हणजे आयातीच्या प्रमाणाचं मूल्य आणि निर्यातीच्या प्रमाणाचं मूल्य या दोघांतलं जे गुणोत्तर आहे त्याला व्यापार शर्ती असं म्हणतात. आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य किंवा निर्यातीचं मूल्य आणि आयातीचं मूल्य या दोन्हीमधलं जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराला आपण व्यापार शर्ती असं म्हणतो. मग मी असं म्हणालो की आयात ही 40 कोटी आहे आणि त्या ठिकाणी निर्यात ही 20 कोटी आहे. आयात किती कोटी आहे? 40 कोटी आहे आणि निर्यात किती कोटी आहे? 20 कोटी आहे. सपोज याचं गुणोत्तर आपण काढलं तर ते किती येतं? 2 म्हणजे 2:1. 2:1 येतं म्हणजे काय? या ठिकाणी आयाती 40 कोटी आहे, निर्याती 20 कोटी आहे. याचा अर्थ 2:1 अशा प्रकारचं जेव्हा गुणोत्तर येतं तेव्हा या ठिकाणी आयाती या 2 आणि निर्याती सपोज 1, याचा अर्थ आयाती काय आहे? जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. याचा अर्थ व्यापार शर्ती हा आपल्या देशाला प्रतिकूल आहे. पण या उलट स्थिती जर असेल 20/40 असं असेल तर त्या ठिकाणी गुणोत्तर किती येईल? 1:2 येईल. 1:2 गुणोत्तर जेव्हा येईल तेव्हा निर्यात आयातीच्या बदल्यामध्ये निर्यात अधिक असेल तेव्हा व्यापार शर्ती ह्या आपल्या देशाला कशा असतील? त्या ठिकाणी अनुकूल असतील. आणि मग व्यापार शर्तीवर परिणाम करणारे घटक व्यापार शर्ती त्या ठिकाणी का प्रतिकूल राहतात त्याची कारणं ही आपण या व्यापार शर्तीमध्ये पाहणार आहोत. परंतु आंतरराष्ट्रीय आर्थिक संकल्पना याच्यामध्ये ती महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर जकाती व वाटा किंवा कोटा. जकाती म्हणजे देशांतर्गत सीमा सोडून जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या देशात जाते तेव्हा तिच्यावर आकारलं जाणारं शुल्क किंवा कर याला आपण त्या ठिकाणी जकात असं म्हणतो. मग ही जी जकात आहे ही जकात त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नातला अधिक भाग त्या ठिकाणी काढून घेते. कारण वस्तू पाठवण्यावर जर जकात आकारल्या जात असेल तर आपला उत्पादन खर्च वाढतो, आपला खर्च त्याच्यावर होतो आणि हा खर्च त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणून जकाती आणि वाटा म्हणजे आपली कोटा सिस्टीम आहे की किती प्रमाणात त्या वस्तूंचं उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं का जेणेकरून त्या वस्तूंना चांगल्या किमती मिळेल असा एक कोटा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवून दिला जातो. आणि किंवा काही देश विशिष्ट प्रकारच्या वस्तूंचा कोटा त्या देशाला ठरवून देतात आणि तेवढं उत्पादन घ्यायला ते त्या ठिकाणी बांधील असतात. कोट्यामुळे एक होतं की आपण किती उत्पादन करावं आणि त्याच उत्पादनाची विक्री करावं हे त्या ठिकाणी समजण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. खुल्या व्यापाराचं धोरण हे अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याला आपण फ्री ट्रेड पॉलिसी असं म्हणतो. खुल्या व्यापाराचं धोरण हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण खुला व्यापार हा आंतरराष्ट्रीय देवघेवीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. आणि संरक्षण सीमा, देशाच्या संरक्षण सीमानंतर लावले जाणारे प्रशुल्क, अडथळे, कर या बाबी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या देवघेवीवर परिणाम करतात, आयात निर्यातीवर परिणाम करतात. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय आर्थिक संकल्पनेमध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या सर्व प्रकारच्या संकल्पना आपण त्या ठिकाणी अत्यंत सविस्तर पद्धतीने शिकणार आहोत, परंतु त्याची थोडीशी ओळख आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. धोरणं म्हणजे काय? धोरणं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून शासन कशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवतं, शासन कशा प्रकारची तजवीज करतं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवणं किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची काय व्यूहरचना आहे, शासनाचं काय नियोजन आहे, याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय धोरण असं म्हणतो. आणि हे धोरण त्या ठिकाणी जर निर्यातीला प्रोत्साहन देणार असेल, मोठ्या प्रमाणात उद्योगांच्या उत्पादनात वाढ करणार असेल तर ते धोरण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. थोडक्यात काय? आयातीपेक्षा निर्यात अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातली धोरणं हे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या बाबत असणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य, की याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. खरं तर ब्रेटन वूड्स सिस्टीम जेव्हा कोलॅप्स झाली त्यावेळेस 1944-45 ला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली. आणि ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांना कर्ज देते
जगातल्या अर्थव्यवस्थांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे त्या ठिकाणी जागतिक बँकेकडनं केलं जातं. जागतिक व्यापार संघटना जिला WTO म्हणतात, 1995 ला WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी सुरू झाली आणि या जागतिक व्यापार संघटनेचा महत्त्वाचा उद्देश आहे म्हणजे व्यापाराला प्रोत्साहन देणं, व्यापारामध्ये त्या ठिकाणी वाढ करणं, व्यापार अधिक गतिमान करणं आणि व्यापारांतर्गत येणारे जे विविध घटक आहेत त्या घटकांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करणं या बाबी या जागतिक व्यापार संघटनेकडनं त्या ठिकाणी होतात. व्यापारामध्ये येणारे अडथळे, समस्या, नियंत्रण हे कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर जागतिक व्यापार संघटना त्या ठिकाणी कार्यरत असते. विदेशी चलन बाजार हाही महत्त्वाचा आहे. ज्या विदेशी चलन बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींची खरेदी विक्री होत असते आणि ही खरेदी विक्री विदेशी बाजारातनं त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक स्वरूपाचे लाभ उपलब्ध करून देते आणि विदेशी चलन बाजाराचं अस्तित्व त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि विभागीय सहकारी संघटना ज्या वेगवेगळ्या आहेत, ज्या विभागीय पातळीवर कार्यरत आहेत, त्याही संघटना त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपाचे लाभ उपलब्ध करून देतात, त्या ठिकाणी आर्थिक मदत करतात. या सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याच्या दृष्टिकोनातून सुरू झालेल्या ज्या जागतिक स्तरावरल्या वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय संस्था त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांना त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्यासाठी तयार असतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे खऱ्या अर्थाने या सर्व प्रकारच्या उपघटकांमध्ये विभागलेले आहे. हे सर्व प्रकारचे घटक हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.